कोल्हापूरच्या पंचगंगा नदीला पूर आलेला आहे। पाणी नदीपात्राबाहेर आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस आहे। 38 बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरील वाहतूक बंद झाली। 2 राज्यमार्ग, 2 प्रमुख जिल्हा मार्ग आणि 3 ग्रामीण मार्ग बंद आहेत। राधानगरी धरण 41.25% भरले। धरणातून 1250 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। परिणामी यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगा नदी आहे ती पात्राबाहेर गेल्याचं आपल्याला दिसून येते। सध्या पंचगंगेची पाणी पातळी ही 28 फुटांवरती वाहताना आपल्याला दिसते आणि याच पावसाळ्यामध्ये ही पंचगंगा पहिल्यांदाच पात्राबाहेर आलेली आहे। मोठ्या प्रमाणावरती पश्चिम घाट माथ्यावरती पाऊस कोसळतोय आणि परिणामी सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 38 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक जी आहे ती खरं तर आता ठप्प झालेली आहे। काही मार्गावरील वाहतूक आहे ती पर्यायी मार्गानं वळवली आपल्याला दिसून येते। मात्र या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की पंचगंगा नदी आहे ती पात्राबाहेर आलेली आहे। या ठिकाणची जी सर्व मंदिरे आहेत ती पाण्याखाली आता जायला आहे ती सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणावरती पंचगंगा नदीमध्ये पाण्याची आवक होते। परिणामी राधानगरी धरण आहे ते जवळपास 41% भरलेलं आहे आणि या धरणातून 1250 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात होतोय आणि पुढे हीच नदी येऊन पंचगंगेला मिसळते। परिणामी मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक होत असल्यानं आता पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसून येते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।